पासून पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला। नवीन निर्बंध लागू केल्यानं ब्युनॉस एअर्समधल्या नागरिकांची चिंता वाढली आहे, कारण गेल्या वर्षी लॉकडाऊन वाढल्यानंतर इथली बेरोजगारी आणि गरिबी प्रचंड वाढली। हे नवे निर्बंध 30 मे पर्यंत असणार आहेत। या अंतर्गत सामाजिक, व्यावसायिक, शैक्षणिक, धार्मिक आणि क्रीडा अशा क्षेत्रांवर निर्बंध घालण्यात आलेत। केवळ अत्यावश्यक सेवेला वगळण्यात आलंय। लोकांच्या प्रवासावरही निर्बंध घालण्यात आलेत। अर्जेंटिनात गेल्या आठवड्यात एकाच दिवशी 35,543 इतक्या विक्रमी रुग्णसंख्येची नोंद झाली। 745 जणांचा मृत्यू झाला। जवळपास 35,000पेक्षाही जास्त ख्रिश्चन भाविक रोमानियामध्ये एकत्र जमले होते। ट्रान्सिल्व्हेनिया प्रदेशात असलेल्या सुमेलू सिक इथल्या व्हर्जिन मेरीची पूजा करण्याची 450 वर्षांची इथे परंपरा आहे। गेल्या वर्षी कोरोनामुळे सोहळा रद्द झाला। या सोहळ्यासाठी हजारो कॅथलिक ख्रिश्चन भाविक दरवर्षी जमतात। पुन्हा सारं काही सुरळीत होतंय असा विश्वास व्यक्त करण्यासाठी हे हजारो भाविक जमले होते। या सगळ्या भाविकांना कोरोनाचे निर्बंध पाळण्याचं आवाहन केले जात होतं, पण अनेक जण मास्क न घालताच एकमेकांच्या जवळ उभे होते। या कार्यक्रमासाठी भाविकांची झुंबड उडालेली पाहायला मिळाली। ऑलिम्पिक स्पर्धेच्या दृष्टीने जपानमध्ये जितकं लसीकरण व्हायला हवं तितकं होत नसल्याबद्दल अमेरिकेतले साथरोग संस्थेचे संचालक अँथनी फॉसी यांनी चिंता व्यक्त केली। जपानमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या ड्रॉची तारीख आता जवळ आली आहे आणि सध्याच्या परिस्थितीवर आधारित निर्णय घेण्याची जबाबदारी जपानी अधिकाऱ्यांची आहे, असं त्यांनी सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय। जरी टोकियो आणि अन्य भागांमध्ये कोरोना रुग्णसंख्येमुळे आणीबाणी असेल तरी ही स्पर्धा होतीलच, असं इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। पण जवळपास 60 ते 80% जपानी नागरिकांनी सध्याच्या परिस्थितीत ऑलिम्पिक स्पर्धा भरवण्याच्या विरोधात मत नोंदवलंय। जवळपास 11,000 ऑलिम्पिक आणि 4,400 पॅराऑलिम्पिक खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे। आंतरराष्ट्रीय चाहत्यांना मात्र इथे यायला परवानगी नाही। जगभरात गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून कोणताही सण सार्वजनिकरित्या एकत्रितपणे साजरे करण्यावर बंदी आहे, पण यावेळी अल्बामाच्या पोर्ट सिटीमध्ये पहिल्यांदाच एका फेस्टिवलसाठी शुक्रवारी रात्री बरीच गर्दी जमली। अनेकांनी इथे मास्क देखील घातले नव्हते। गेल्या वर्षी आमचा मर्डी ग्रास साजरा करण्याची संधी मिळाली नाही, त्यामुळे कोविड-19मुळे ही संधी आम्हाला मिळू शकली नव्हती, पण आता बाहेर पडल्यावर छान वाटतंय। आम्ही लसही घेतली अशी प्रतिक्रिया इथले उपस्थित होते। हंगेरीतल्या 50 लाख नागरिकांनी किमान 1 डोस घेतला, त्यामुळे शनिवारपासून इथले अनेक निर्बंध शिथिल करण्यात आलेत। मोकळ्या ठिकाणी आणि रस्त्यांवर मास्क घालण्याची गरज नसल्याचं पंतप्रधान व्हिक्टर ओर्बान यांनी सांगितलंय। कोरोना टास्क फोर्सचा हा निर्णय असल्याचं ते म्हणाले। रात्रीची संचारबंदी आणि दुकानं खुली ठेवण्याच्या वेळेवरचे निर्बंधही आता उठवण्यात आले। ब्रिटनमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीचा पुरेसा साठा आहे, त्यामुळे 32 वर्ष आणि त्यावरच्या नागरिकांनी लसीकरण करून घ्यावं असं आवाहन आरोग्यमंत्री मॅट हेनकॉक यांनी केलंय। लसीकरणाबद्दलच्या प्रगतीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं। यॉर्कशायरमध्ये सापडलेला व्हेरियंट घातक आणि संक्रमक नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। जर्मनीत निर्बंध शिथिल केल्यानं बर्लिनमधल्या नाईट क्लब्समध्ये वर्दळ दिसते। बर्लिनमध्ये बियर गार्डन्स खुली करण्यात आली आहेत। बाहेरच्या मोकळ्या जागेत मास्क आणि फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करून जाता येऊ शकेल। लसीकरणाचा वेग वाढेल आणि संक्रमण कमी होईल। व्यवसाय पुन्हा एकदा सुरू होतील असा विश्वास क्लब मालक व्यक्त करतायत। नायजेरियामध्ये लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल इब्राहिम अताहिरू आणि इतर 10 अधिकाऱ्यांवर शनिवारी अबुजा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले। शुक्रवारी कडुना राज्यात एका अधिकृत दौऱ्यादरम्यान विमान कोसळून झालेल्या अपघातात या अधिकाऱ्यांचा मृत्यू ओढवला। विमान अपघात कशामुळे झाला याची माहिती मात्र अजून मिळू शकलेली नाही। असंख्य स्थलांतरित नागरिक मोरोक्कोहून सीमारेषा ओलांडण्याच्या प्रयत्नात असताना एका किशोरवयीन मुलाचा मृत्यू झाला। त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी उत्तर आफ्रिकेत लहान स्पॅनिश एन्क्लेव्ह असलेल्या सियुटा इथे लोक जमले होते। धार्मिक प्रथेनुसार कुतुआ स्मशानभूमीत दफन करण्याआधी इथे सामुदायिक प्रार्थनाही करण्यात आली। लिबियाचे अंतरिम पंतप्रधान अब्दुल हमीद डेबिया यांनी शनिवारी आपला शेजारी देश ट्युनिशियासोबत व्यापार आणि प्रवास सुकर करण्यासाठी एक करार करत असल्याची घोषणा केली। ट्युनिशियाचे प्रमुख हिचेम मेचिजी यांच्यासोबत राजधानी त्रिपोलीमध्येही चर्चा झाली। ट्युनिशियाच्या एअरलाईन्सची उड्डाणं पुन्हा सुरू करण्याबद्दल आणि इतर मुद्द्यांवर दौऱ्यात चर्चा अपेक्षित। पेरूमध्ये माजी राष्ट्राध्यक्ष अल्बर्टो फुजिमोरी यांच्या मुलीला अध्यक्षपदाची उमेदवारी दिल्याच्या विरोधात हजारो नागरिक निषेध करत रस्त्यावर उतरले होते। फुजी यांना त्यांच्या मुलीला उमेदवारी दिल्याचा हा निषेध व्यक्त केला जातोय। अल्बर्टो फुजिमोरी पेरूचे आधी राष्ट्राध्यक्ष होते, पण त्यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचार आणि खुनाच्या गुन्ह्यात 25 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा त्यांना सुनावण्यात आली। कैको यांच्यावरही 2011 आणि 16 या निवडणुकीच्या प्रकारातील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी आरोप झाले होते। काँगोमधल्या माउंट नायरागुंगो ज्वालामुखीचा जवळपास 2 दशकांनी उद्रेक झाला। यामुळे गोमा शहरातले अनेक नागरिक घाबरून स्थलांतर करण्याच्या तयारीत आहेत। हा लावा अक्षरशः हायवेवर आला होता। संपूर्ण आकाश लावाच्या प्रकाशानं लालभडक झालं होतं। यामध्ये जीवितहानी झाल्याची माहिती नाही, पण गोवा
गोमा आणि बेनी या शहरांना जोडणाऱ्या हायवेवर हा लाव्हा आला होता असं प्रत्यक्षदर्शी सांगतायत। जवळपास 10,000 नागरिकांना आपलं घर सोडावं लागलंय। स्थलांतर केलेल्या लोकांसाठी योजना तयार आहे असं सरकारचं म्हणणं आहे, पण तोपर्यंत अनेकांनी शहर सोडलेलं आहे। यापूर्वी 2002 मध्ये माउंट नायरागोंगोचा उद्रेक झाला होता। यात शेकडो जण मृत्युमुखी पडले होते आणि तिथल्या विमानतळावर पूर्णपणे राखेचा थर चढला होता। चीनमध्ये क्रॉस कंट्री स्पर्धेदरम्यान झालेल्या वादळात किमान 20 जणांचा बळी गेला। 1 जण बेपत्ता असल्याची माहिती बचाव पथकानं दिली। येलो रिव्हर स्टोन फॉरेस्ट या पर्यटन स्थळावर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। तापमानात घट झाली आणि स्पर्धकांना श्वास घ्यायला त्रास होत होता। काही जण बेपत्ता असले आणि त्यानंतर स्पर्धा थांबवण्यात आली। शोध घेतला तेव्हा 20 मृतदेह बचाव पथकाला सापडलेत। या मोहिमेत जवळपास 700 जण सहभागी झाले होते। 172 स्पर्धक या स्पर्धेत आणि त्यातील 151 जण सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली। या महिन्याच्या सुरुवातीला इस्रायलसोबत युद्ध सुरू झाल्यापासून गाझामधले हमासचे मुख्य नेते यहिया सिन्वार प्रथमच जनतेसमोर आले। इस्रायलनं 11 दिवसांच्या लढाईदरम्यान हमासच्या ज्येष्ठ व्यक्तींच्या घराजवळही बॉम्बस्फोट घडवून आणले होते। खुद्द सिन्वार यांच्या घरालाही लक्ष्य करण्यात आलं होतं। हमास कमांडरच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी सिन्वार गेले होते। इस्रायलचे संरक्षण मंत्री बेनी गांट्स यांनी म्हटल्याप्रमाणे युद्धबंदीनंतरही हमासचे हे प्रमुख नेते अजूनही टार्गेटवर आहेत। इस्रायलसोबत झालेल्या 11 दिवसांच्या युद्धानंतरही हमासच्या सैनिकांनी गाझा शहरात शनिवारी प्राणघातक हल्ला केला होता। आतापर्यंत झालेल्या लढाईत इस्रायलनं गाझामध्ये शेकडो हवाई हल्ले केले। हमास आणि इतर अतिरेक्यांनी इस्रायलच्या दिशेने 4000हून अधिक रॉकेट्स दागली होती। 150हून अधिक जण इथे ठार झाले, त्यापैकी बहुतांश अतिरेकी होते असं इस्रायलचं म्हणणं आहे। हा संघर्ष कमी झाल्यानंतर गाझातले मच्छीमार पुन्हा एकदा समुद्रात उतरले। तिथल्या मच्छीमारांना मर्यादित क्षेत्रात आता काम करावं लागतंय। गेल्या काही दिवसांपासून या संघर्षामुळे मच्छीमारांना समुद्रात जाण्यास बंदी घालण्यात आली होती। आता संघर्ष कमी झाल्यावर पुन्हा एकदा मच्छीमार समुद्र किनाऱ्यावर आपली कामं करायला सुरुवात करताना दिसतात। इस्रायलवरच्या इस्लामी अतिरेकी गट हमासला मिळालेला विजय म्हणून पाहिली गेलेली ही युद्धबंदी साजरी करण्यासाठी हजारो लेबनन आणि पॅलेस्टाईनचे नागरिक शनिवारी मध्य बेरूतमध्ये जमले होते। उत्सव शहीद चौकात झाला। इथे लोकांनी पॅलेस्टाईन आणि लेबननचे देखील झेंडे फडकवले। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन शनिवारी सकाळी कॅम्प डेव्हिडसाठी रवाना झाले। ते व्हाईट हाऊसमधून निघतानाची दृश्य आपण बघतोय। तिथे आपला वीकेंड ते घालवण्यासाठी रवाना झाले। पश्चिम युरोपमध्ये जाण्यासाठी क्रोएशियाच्या सीमेजवळ परप्रांतीय नागरिकांनी गर्दी केली। बोसन्स्का बोजना या गावात त्यांना सोडलं जाणार आहे, पण या गावात पाणी आणि वीज या मूलभूत सुविधा नाही। त्या नागरिकांना आसपासच्या शिबिरात जाण्यासाठी त्यांचं मन वळवलं जात आहे। दुसरीकडे क्रोएशियाच्या सीमेजवळची बंद घरं ताब्यात घेतली जात आहेत। गेल्या 2 महिन्यांपासून स्थलांतरणाचा प्रयत्न सुरू आहे, पण अधिकारी आपली अडवणूक करतायत अशी माहिती इथले नागरिक देत आहेत। दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये एका 6 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना एका फ्रीवेवर घडली। हा चिमुकला कारमध्ये आईच्या मागे एका सीटवर बसला होता। दुचाकीवरून आलेल्या अज्ञातानं त्याच्यावर गोळी झाडली, ज्यात या छोट्याचा मृत्यू झालाय। कॅलिफोर्नियातल्या ऑरेंज शहरातील रूट नंबर 55 वर सकाळी 8च्या सुमारास ही दुर्घटना घडली। अमेरिकेच्या सगळ्यात महत्त्वाच्या ठिकाणी अर्थात व्हाईट हाऊसमध्ये एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। दक्षिण कोरियाच्या असलेल्या एका निवृत्त जवानाचा इथे सत्कार करण्यात आला होता। जो बायडन जे राष्ट्राध्यक्ष ते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। निवृत्त लष्करी अधिकारी राल्फ पॅकेटच्या गळ्यामध्ये राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी खास पदकही घातलं। एका पुस्तकाचं देखील प्रकाशन करण्यात आलं। 50 ते 53च्या युद्धात लढलेले अमेरिकन सैनिक आणि त्यांच्या दक्षिण कोरियन सहकाऱ्यांची नावं यात लिहिण्यात आली आहेत। टाइम्स स्क्वेअरमधल्या एका कार्यक्रमादरम्यान न्यूयॉर्कमधले चक शुमार यांनी एक शांततेचं आवाहन केलंय। या प्रसिद्ध चौकात आंदोलन करणाऱ्या 2 डझनपेक्षा अधिक निदर्शकांना यावेळी अटक करण्यात आली। ब्रॉडवे थिएटर पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयाचा निषेध यावेळी करण्यात आला। डाव्या विचारसरणीच्या राजकीय पक्षांच्या संघटना नागरी गट यांनी जागतिक आरोग्य सेवेत बदल करण्याची मागणी केली आणि रोमच्या रस्त्यांमधून आरोग्य मंत्रालयाकडे असं कूच केलं। कोविडनंतरच्या काळात आरोग्यविषयक समस्यांसाठी G20 संघटनेच्या सदस्य देशांचे नेते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून परिषदेसाठी एकत्र आले। इटलीचे पंतप्रधान मारिओ ड्रॅगी आणि युरोपियन युनियनचे अध्यक्ष व्हॅन डेर लेन यांनी लस वितरण, पेटंट आणि साथीला तोंड कसं द्यायचं यावर चर्चा करण्यासाठी याचं आयोजन करण्यात आलं होतं, पण याचं इथे मोठ्या प्रमाणात या सगळ्याचा इथे निषेध करण्यात आला। दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून यांनी उत्तर कोरियाच्या परिस्थितीबद्दल आपल्याला मोठी चिंता आहे असं वक्तव्य केल्याचं जो बायडन यांनी म्हटलंय। अमेरिकेचं या विभागातील अंतिम लक्ष्य म्हणजे कोरियन द्वीपकल्पातील संपूर्ण अण्वस्त्र निशस्त्रीकरण गरजेचं आहे असं देखील बायडन यावेळी या निवेदनात म्हणाले।
तृतीयपंथीयांच्या समर्थनार्थ युक्रेनमध्ये शनिवारी एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. मोठ्या प्रमाणावर इथे नागरिक सहभागी झाले होते. राजधानी कीव्हमध्ये अनेक नागरिक इथे रस्त्यावर उतरले होते. कायदा बदलण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली. यावेळी हातात राष्ट्रध्वजही या सगळ्यांनी घेतला होता. रशियाच्या महिला एरोबॅटिक पायलट्सपैकी काही पायलट्सनी शनिवारी मॉस्कोमध्ये एअर शो दरम्यान आकाशात प्रात्यक्षिकं केली. स्काय थिअरी अँड प्रॅक्टिस फेस्टिवलमध्ये 52 वर्षांच्या पायलट स्वेतलाना यांनी देखील ही प्रात्यक्षिकं करून दाखवली. एरोबॅटिक संघ त्याचबरोबर विंटेज एअरक्राफ्ट, हेलिकॉप्टर आणि होममेड एअरक्राफ्टचा यात सहभाग होता. 2 दिवस चाललेल्या एअर शोमध्ये हजारो प्रेक्षक सहभागी झाले. निकारागुआमधल्या पत्रकार क्रिस्टियाना चेमेरो यांनी पैशांच्या गैरव्यवहारांच्या आरोपांबद्दल पोलिसांची भेट घेतली. आदल्या दिवशी पोलिसांनी बेरियोस द चेमेरो फाउंडेशन फॉर रिकन्सिलेशन अँड डेमोक्रेसी या संस्थेच्या कार्यालयावर छापा टाकला होता. याशिवाय क्रिस्टियानाच्या घर आणि काही नातेवाईकांच्या घरावर आणि कार्यालयांवर देखील छापे टाकण्यात आले होते. माझ्याकडे असलेल्या पुराव्यानंतर जी कारवाई करण्यात येते त्यामुळे निकारागुआच्या लोकांवर सध्या हुकुमशाहीच सुरू आहे असा आरोप देखील या पत्रकारांनी केला आहे. अमेरिकेत पसरलेली कोरोनाची स्थिती पाहता अमेरिकेसह जगाला बसलेली ही मोठी चपराक आहे असं केनेडी सेंटर फॉर ऑनर्समधल्या एका परिसंवादात हे मत व्यक्त करण्यात आलं. संगीतातले दिग्गज ग्रॅथ ब्रुक्स, नर्तक नृत्यदिग्दर्शक डेबी, गायक गीतकार जॉन बॅज आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. या सगळ्यांना त्यांच्या योगदानाबद्दल गौरवण्यात आलं. हडसन नदीवर तयार करण्यात आलेल्या नवीन पार्क सगळ्या जनतेसाठी अखेर खुलं करण्यात आलंय. 4 वर्षांनंतर पार्क खुलं झाल्यानं अनेकांनी समाधान व्यक्त केलंय. शुक्रवारी मॅनहॅटनच्या किनाऱ्याजवळ जनतेसाठी हे पार्क उघडण्यात आलं. मीडिया मोगल बॅरी डीलर आणि अब्जाधीश रिअल इस्टेट डेव्हलपर यांच्यात झालेल्या लढाईनंतर ते रुळावरून खाली उतरण्याची धमकी देत आहेत. लिटिल आयलंड म्हणून ओळखले जाणारे पार्क बांधकाम सुरू असताना डिअर आयलंड या टोपण नावानं ओळखलं जात होतं. इथे लोकांना आता फिरता येऊ शकेल आणि मेडिटेशन अर्थात ध्यानधारणा देखील करता येऊ शकेल. रिओ दी जानेरोमध्ये खेळाडू आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने टेनिस शिकवण्याचा उपक्रम आता अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. अनेकांनी दान केलेल्या बॉल आणि रॅकेटचा वापर इथे केला जातोय. खेळातील उत्कृष्ट म्हणजे चांगलंच गुण शिकवण्याचे प्रयत्न इथे सुरू केले जात आहेत. खर्च त्याचबरोबर सुविधांचा अभाव आणि यामुळे टेनिससारख्या खेळामध्ये अनेकांना सहभागी होता येत नाही आणि हीच बाब लक्षात घेत परिसरातील अनेक गरीब आणि होतकरू मुलांसाठी आता रिओ दी जानेरोमध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. स्पेनच्या माद्रिदचे फॅन्स अटलांटो माद्रिदचे फॅन्स त्यांचा विजय साजरा करण्यासाठी एकत्र जमले होते. 11व्या ला लिगाचा विजेतेपद पटकावल्यानंतर चाहत्यांनी यावेळी एकच जल्लोष केला. 2014 नंतर अटलेटिको माद्रिदला हे विजेतेपद मिळालंय. या विजयामुळे बार्सिलोना आणि रिअल माद्रिदचं 7 वर्षांपासूनचं वर्चस्व संपुष्टात आल्याचं मानलं जात आहे. 2014 मध्ये बार्सिलोनाला या लीगमध्ये 4 वेळेला आणि रिअल माद्रिदला 2दा विजेतेपद मिळालंय. इटालियन रॉकर्स बँड मॅनेस्किननं युरोव्हिजन सॉन्ग कॉन्टेस्टचं विजेतेपद पटकावलं. त्यामुळे कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या इटलीमधल्या फॅन्सनाही चांगली आणि आनंदाची बातमी मिळाली. अत्यंत लोकप्रिय स्पर्धा ही मानली जाते, ज्यात इटलीला तिसऱ्यांदा हा खिताब मिळालाय. 1990 पासून ही स्पर्धा सुरू झाली. गेल्यावेळी कोरोनामुळे हा संगीत सोहळा होऊ शकला नव्हता. यंदा मात्र रॉटरडॅमच्या एहॉयमध्ये कोरोनाचे कडक निर्बंध पाळून या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. मनोरंजन क्षेत्रातील लाईव्ह सोहळे पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीनं हे एक महत्त्वाचं पाऊल मानण्यात येत आहे. तब्बल 3,500 फॅन्स या स्पर्धेचा अंतिम फिनाले पाहण्यासाठी अर्थात ग्रँड फिनाले पाहण्यासाठी हजर होते. कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच या चाहत्यांना प्रवेश देण्यात आला होता. या स्पर्धेत फ्रान्स दुसरा तर स्वित्झर्लंडला तिसरा क्रमांक मिळाला. पण या स्पर्धेमध्ये कोरोना व्हायरसची चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे आइसलँडचा लोकप्रिय गायक स्पर्धेत सहभागी होऊ शकला नव्हता. आयोजकांनी म्हटल्याप्रमाणे थेट युरोव्हिजनच्या गाण्याच्या स्पर्धेतल्या कार्यक्रमात रेडिओ गम मोडेन हा सादरीकरणापासून त्याला दूर राहण्याचा निर्णय खरंच चाहत्यांसाठी कठीण होता. पण कोरोना संसर्ग झाल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला आणि पुढच्या वर्षीच्या अंतिम फेरीत सहभागी होण्याचं त्याचं स्वप्न मात्र अपूर्ण राहिलेलं होतं. पण हा स्पर्धेचा किताब त्यानंतर इटलीनं पटकावला आहे.